नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर चर्चा करणार आहोत, जो प्रत्येक दिव्यांग मुलाचे पालक आणि कुटुंबीय यांच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। दिव्यांगांसाठी आर्थिक सुरक्षा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की दिव्यांग मुलांसाठी आर्थिक नियोजन कसे असावे, पालकांच्या प्रमुख चिंता कोणत्या प्रकारच्या असतात आणि त्यावर उपाय म्हणून कोणत्या आर्थिक योजना लागू केल्या जाऊ शकतात। दिव्यांग मुलांचे पालनपोषण करत असताना अनेक आव्हानांना सामना करावा लागतो। त्यासाठी योग्य आर्थिक सुरक्षा कशी सुनिश्चित करावी याबद्दल अर्थमेळ आर्थिक नियोजनासाठी मार्गदर्शक या ग्रंथाचे लेखक विनायक कुलकर्णी यांचे विचार आपल्या सोबत शेअर करू। चला तर मग या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण एक नजर टाकूया। महत्त्वाचे काही प्रश्न आहेत ज्याचा उलगडा आपण या व्हिडिओत करणार आहोत। ते प्रश्न कोणते? दिव्यांग मुलांसाठी पालकांना कोणत्या प्रमुख समस्यांचा सामना करावा लागतो? दिव्यांग मुलांसाठी आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पालकांना कोणती महत्त्वाची पावले उचलावी लागतील? आयुर्विम्याच्या मदतीने दिव्यांग मुलांचे भविष्य सुरक्षित कसे ठेवू शकता? आपत्कालीन निधी तयार करण्याचे महत्त्व काय आहे आणि त्याचे स्वरूप कशा प्रकारचे असावे? नियोजनबद्ध गुंतवणूक दिव्यांग मुलांसाठी कशी फायदेशीर ठरू शकते? दिव्यांग मुलांसाठी इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र तयार करण्याची गरज पालकांच्या नावे का असते? तर विश्वस्त व्यक्ती किंवा ट्रस्ट नेमणूक करणे का आवश्यक आहे आणि त्याचे फायदे काय असू शकतात? दिव्यांगांसाठी उपलब्ध असलेल्या आर्थिक योजनांबद्दल आपल्याला काय माहिती आहे? दिव्यांग पोस्टल जीवन विमा कसा कार्य करतो आणि त्याचे महत्त्व नेमके काय आहे? राष्ट्रीय दिव्यांग आर्थिक सहाय्य योजना कशा प्रकारे दिव्यांग मुलांच्या कल्याणासाठी उपयुक्त ठरू शकतात? या सर्व प्रश्नांची उत्तर आपण मिळवणारच आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना। दिव्यांगांसाठी आर्थिक सुरक्षा हा आपला आजचा मुख्य विषय आहे। दिव्यांग मुलांच्या पालकांनी स्वतंत्रपणे किंवा संयुक्तपणे इच्छापत्र, मृत्यूपत्र, विल बनवावे। त्यात या अपंग मुलांच्या पालनपोषणासाठी विश्वस्त म्हणून किंवा कायदेशीर पालक म्हणून व्यक्ती किंवा ट्रस्ट यांची नेमणूक करावी। आता पाहूया सर्व सविस्तर मुद्दे। डाऊन सिंड्रोम, ऑटिझम म्हणजे आत्ममग्न, सेरेब्रल पाल्सी आणि मनोरुग्ण मुलांना सांभाळणे, त्यांचे पालनपोषण करणे त्यांच्या पालकांसह कुटुंबातील अन्य सदस्यांचे मुख्य उद्दिष्ट असते। त्यांना शक्य होईल त्या मार्गाने पूर्णतः स्वावलंबी नाही तरी नैसर्गिक विधीसाठी खानाखुणा करून निर्देश करता आले तरी पालकांना आनंद होतो। जसं जसे या मुलांचे वय वाढत जातात तसं तशी पालकांची चिंता मात्र वाढत जाते। आपल्या पश्चात यांना कोण सांभाळणार किंवा आपणच आजारी पडून अंथरुणाला जर खेळलो तर या मुलांचे कोण करणार? अशा मुलांसाठी आयुष्यभराचे पालनपोषण करणाऱ्या आज संस्था बऱ्याच आहेत, परंतु त्यासाठी आर्थिक सुरक्षा किंवा तजवीज आवश्यक ठरते। अशा मुलांच्या पालकांनी सर्वप्रथम स्वतःचा मोठ्या रकमेचा मुदतीचा आयुर्विमा उतरवणे आवश्यक ठरते। तसेच दिव्यांग मुलांच्या ज्या वैद्यकीय उपचारांची गरज लक्षात घेता आपत्कालीन निधी तयार करावा। हा निधी 20% रोख स्वरूपात घरातच तर 80% बँक मुदत ठेवीच्या स्वरूपात राखून ठेवावा। ज्यांचे कौटुंबिक मानसिक उत्पन्न 15,000 रुपयापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील अपंग व्यक्तींसाठी वार्षिक 250 रुपयांच्या हप्त्यात सरकारी आरोग्य विमा योजना 1 लाख रुपयापर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण देऊ करते। ज्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा अधिक आहे त्यांना 500 रुपये वार्षिक हप्त्यात याच योजनेअंतर्गत 1 लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण मिळते। आपल्या मुलांच्या दर महिन्याच्या खर्चाचा अंदाज घेऊन आगामी 10 वर्षाच्या अवधीसाठी चलनवाढ लक्षात घेत वाढीव खर्चाचे बजेट
तयार करावे. त्यासाठी आवश्यक असणारा निधी पारंपरिक पोस्ट बँक पोस्ट ठेवी आणि पुनरावर्ती ठेवी मार्फत उभा करणे कठीण असणार आहे. म्हणूनच म्युच्युअल फंडाच्या नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेत आणि प्रस्थापित चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आवर्जून प्रदीर्घ अवधीसाठी गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते. दिव्यांग मुलांच्या पालकांनी स्वतंत्रपणे किंवा संयुक्तपणे इच्छापत्र मृत्यूपत्र विल बनवावे. त्यात या अपंग मुलांच्या पालन पोषणासाठी विश्वस्त म्हणून किंवा कायदेशीर पालक म्हणून व्यक्ती किंवा ट्रस्ट यांची नेमणूक करावी. तसेच या पालनपोषण तसेच देखभाल खर्चापोटी लागणारी रक्कम या व्यक्ती किंवा ट्रस्टला कधी आणि कशी उपलब्ध होणार आहे आणि मिळवण्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे याच्या स्पष्ट सूचना नमूद करून ठेवाव्यात. अर्थात इच्छापत्र मृत्यूपत्र निबंधकाकडे नोंदणीकृत केलेच पाहिजे. काही पालक स्वतःच्या मुलांसाठी खाजगी ट्रस्ट निर्माण करून त्या ट्रस्टच्या माध्यमातून सर्व तजवीज करतात. ज्यांचे अपंगत्व बौद्धिक नसून शारीरिक असते अशा अंध मूकबधीर पोलिओग्रस्त उंची खुंटलेले पाठीला कुबड असलेले आणि अस्थिव्यंगग्रस्त व्यक्तींना शहरी भागात पोस्टल जीवन विमा योजनेअंतर्गत 10 लाख रुपयापर्यंतचे तर ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजनेअंतर्गत गावागावामध्ये 3 लाख रुपयापर्यंत आयुर्विमा संरक्षण उपलब्ध आहे. याची अधिक माहिती तुम्ही वेबसाईटद्वारे घेऊ शकता. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या जीवन आधार आणि जीवन विश्वास अशा 2 योजना अपंग व्यक्तींसाठी असून जीवन विश्वासमध्ये वर्षासन ॲन्युटी मिळण्याचा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय इतर खाजगी आयुर्विमा कंपन्यांनी सुद्धा दिव्यांग व्यक्तींसाठी मुदतीच्या विम्याचे पर्याय उपलब्ध केलेले आहेत. 40% अधिक अपंगत्व असलेल्या आणि वयाची 18 वर्षे पूर्ण असलेल्या दिव्यांग व्यक्तींना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय दिव्यांग अर्थसहाय्य आणि विकास महामंडळाच्या स्वावलंबन केंद्राद्वारे दिव्यांगजन स्वावलंबन योजनेअंतर्गत किमान 50,000 रुपयापासून ते 50 लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य प्रतिवर्षी 5 ते 9% दराने मिळते. त्याद्वारे ते स्वयंरोजगार निर्मिती करू शकतात. दिव्यांग स्त्रियांना व्याजदरात 1% सवलत देण्यात येते. बौद्धिक वाढ खुंटलेल्या व्यक्तींसाठी वयाची 18 वर्षे पूर्ण असण्याची अट शिथिल करून 14 वर्षे करण्यात आलेली आहे. हा बदल सुद्धा लक्षात घ्यावा. दिव्यांग मुलांसाठी किंवा मोठ्या व्यक्तींसाठी आर्थिक नियोजन करताना अशाश्वततेचा विचार प्रथम करून आयुर्विमा आरोग्य विमा संरक्षणासह म्युच्युअल फंड शेअरसारख्या गुंतवणूक साधनांचा व्यावहारिक उपयोग करून घेणे आवश्यक ठरते. तर मित्रांनो, आज आपण दिव्यांग मुलांसाठी आवश्यक असलेल्या आर्थिक सुरक्षेबद्दल सखोल माहिती घेतली. दिव्यांग पालकांसाठी आर्थिक नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यामुळे त्यांच्या मुलांच्या भविष्याची सुरक्षितता सुनिश्चित केली जाऊ शकते. आयुर्विमा आपत्कालीन निधी नियोजनबद्ध गुंतवणूक इच्छापत्र तयार करणे आणि विविध सरकारी व व्यक्तिगत आर्थिक योजनांचा वापर केल्याने आपले दिव्यांग मुलांचे भविष्य आर्थिक दृष्ट्या अधिक सुरक्षित होऊ शकते. आपण पाहिलेल्या सर्व मुद्द्यांवर योग्य लक्ष देऊन आणि पद्धतशीर योजना आखून आपण त्यांच्यासाठी एक मजबूत आर्थिक आधार तयार करू शकतो. यामुळे त्यांना भविष्याशी सामना करण्यासाठी एक मजबूत मदतीचा हात मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या टिप्स आणि उपायांचे पालन करा आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची दिशा ठरवा. आपली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, कारण आपण दिलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या जीवनात खूप बदल होऊ शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला जे आवश्यक दिव्यांग मुलं असतील, त्यांचे पालक असतील किंवा कोणी नातेवाईक असतील किंवा अशा प्रकारचे ग्रुप असतील, त्यावर सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा, ज्यामुळे ही माहिती देण्याचा प्रयत्न हा अधिक लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.